त्याच्यावर अपील करायचा अधिकार हा सीओनकडे आहे। मी सीओना विनंती केली, सीओनी मला सगळा प्रोसेस समजून सांगितला। त्याच्यानंतर देव्यानी तो प्रोसेस फॉलो केलेला आहे। ऑलरेडी सीओनकडे त्यांनी मागणी आज केलेली आहे। त्यामुळे माझी पुणे प्रशासनाला विनम्र विनंती आहे की सत्याचा आवाज दाबू नका। एक महिला तुमच्या माझ्या मुलांसाठी लढते आहे, तर जो सप्लायर आहे, जो PDS सप्लाय करतो, म्हणजे सरकारच्या या प्रक्रियेमध्ये मग कुठलं डिपार्टमेंट अन्नधान्य ह्यांना देतं, तर त्या अन्नधान्य पोचवणाऱ्या डिपार्टमेंटच्या ऐवजी जो खरं बोलतोय, सत्य बोलतोय, गरीब कष्टकरी मुलांसाठी न्याय मागते, त्याच्यावरच अन्याय ह्या सरकारने केलेला आहे। माझी अपेक्षा आहे की पुण्याचे CEO जरी त्यांच्या ज्युनियर किंवा त्यांच्या कोण टीम्सनी अन्याय केला असेल तरी पुण्याचे CEO हे संवेदनशील आहेत। त्याच्यामुळे माझी अपेक्षा आहे की ते उद्याच्या उद्या ह्याच्यावर निर्णय बदलतील आणि देवयानीला पुन्हा सन्मानाने कामावर घेतील, एवढीच अपेक्षा। पण ह्या सरकारला माझी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की जे सत्य आहे ते कृपा करून दाबू नका। ही लोकशाही आहे, दडपशाही नाही। त्याच्यामुळे ह्या सगळे जे व्हिडिओज, मग तो शाळेचा व्हिडिओ असू दे किंवा हा अंगणवाडीच्या अन्नधान्यामध्ये होणारा, मी भ्रष्टाचार शब्द वापरणार नाही, पण जे काय चाललंय हे अयोग्य आहे। ह्याची पारदर्शक इन्क्वायरी झाली पाहिजे। जशा आश्रमशाळांमध्ये आपण बघतोय काय झालंय, दीपकेंच्या व्हिजिट्स असतील शाळेच्या, त्याच्यावर बंदी आणेल अशा वर्तमानपत्रात बातम्या। हे दुर्दैवी आहे की जर आजची मुलं रस्त्यात, म्हणजे खड्ड्यांचा विषय असेल किंवा अन्नधान्याचा मध्ये जे चुकीच्या क्वालिटीचं, वाईट पद्धतीचं हे सगळं अन्नधान्य मुलांना पोचतं आहे, मग त्याच्यात करप्शन होतं आहे का काय, हा एक मोठा प्रश्नचिन्ह दबक्या आवाजात लोक आता बोलत आहेत। आणि शाळेसाठी एवढा मोठा निधी जर शिक्षणात जातो तर मग हा निधी जातो कुठे, पैसे जातात कुठे आणि कशाचीच? रस्त्याची क्वालिटी नाही, शिक्षणाची क्वालिटी नाही, आश्रमशाळांची नाही, आता अंगणवाडीची नाही, मग राहिलं काय? त्यामुळे हे अतिशय गंभीर आहे आणि महाराष्ट्राला न शोभणार।